पालघर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील संस्कृतीचा वारसा सांगणारा ऐतिहासिक बोहाडा उत्सव सध्या मोखाड्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। रामायण, महाभारत आणि स्थानिक लोककथांचा मिलाप असलेल्या या उत्सवात शेकडो वर्षांची परंपरा आजही तितक्याच श्रद्धेनं जपली जाते। लाकडी मुखवटे, संबळाचा ताल आणि मशालींच्या प्रकाशात रंगणारा हा उत्सव पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आणि पर्यटक गर्दी करीत आहेत। निसर्गाचे कुशीत असलेल्या मोखाडा तालुक्यात सध्या ढोल संबळाचा नाद घुमत आहे। निमित्त आहे आदिवासी समाजाच्या अस्मितेचं प्रतीक असलेल्या बोहाडा उत्सवाचं। साधारण 250 ते 300 वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेला हा उत्सव म्हणजे वारली, कोकणा, ठाकूर आणि महादेव कोळी अशा विविध समाजाच्या एकतेचं दर्शनच मानलं जातं। बोहाडा म्हणजे मुखवटे परिधान करून सादर केला जाणारा नृत्यनाट्य प्रकार। स्थानिक कलाकार देवदेवता, राक्षस आणि प्राण्यांचे लाकडी मुखवटे धारण करून रणांगणात उतरतात। या सोंगांच्या माध्यमातून रामायण आणि महाभारतातील ऐतिहासिक प्रसंगांचं दर्शन घडवलं जातं। संबळ आणि शहनाईच्या तालावर जेव्हा ही सोंग नाचतात तेव्हा एक वेगळाच रोमांच उभा राहतो। मोखाडा येथील जगदंबा देवी मंदिर परिसरात या उत्सवाचा मुख्य सोहळा पार पडतो। विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी मशालींच्या प्रकाशात गावातून निघणाऱ्या या मिरवणुका पाहणं हा एक विलक्षण अनुभव असतो। होळीनंतर रंगपंचमीच्या मुहूर्तावर सुरू होणारा उत्सव काही ठिकाणी 3 ते 15 दिवसांपर्यंत अखंड सुरू असतो। आजच्या आधुनिक युगातही ही कला लोप पाहू नये यासाठी आदिवासी तरुण पिढी उत्साहाने यात सहभाग घेत आहे। अनेक कुटुंबांमध्ये ही मुखवटे जपून ठेवण्याची आणि सोंग घेण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे। ही केवळ धार्मिक पूजा नसून आदिवासी संस्कृतीचं संवर्धन करणारा एक मोठा सोहळा ठरत आहे। एकूणच निसर्ग आणि संस्कृती यांचा मेळ घालणारा हा बोहाडा उत्सव पालघरच्या शिरपेचा मानाचा तुरा ठरलाय। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा। चालू आहे जगभर आपण पाहतोय आणि त्यासाठी शांतीची गरज आहे। शांतीसाठी अध्यात्म हा उत्तम पर्याय आहे। आपल्याला संयमी जीवन जगण्यासाठी आपण